पंचायत समितीला निवडून आलेले आहे, शिक्षण संस्थेमध्ये आणि रयतमध्ये काम करत आहे. एक सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता होता. त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. अजून 2 लोकांनी पक्षाकडे आमच्या मागणी केली होती, परंतु मोकाटेंना आम्ही निर्णय घेतला. मग प्राजक्त तनपुरेंनी जेव्हा नाही म्हटलं, सकाळी ज्यावेळेला आम्ही चर्चा करत होतो, दुपारी 1च्या दरम्यान ज्यावेळेला त्याच्या पद्धतीने ते लढणार नाही असं दिसल्यानंतर आम्ही गोविंदराव मोकाटेंना या ठिकाणी निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला. परंतु प्राजक्त तनपुरे यांनी पक्षाला वेठीस धरलं नाही का? कारण की ऐन वेळेस शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरायचा. आणि नाही, त्यांनी, मी खरं सांगतो, त्यांनी वेठीस वगैरे धरलेलं नाही. त्यांची पहिल्यापासूनची निवडणूक न लढवण्याची इच्छा होती. कार्यकर्त्यांचा दबाव त्यांच्या वाढत होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतो अशा प्रकारचा त्यांनी निरोप दिला होता. आणि म्हणून सकाळी आपण दुपारी 1 वाजेपर्यंत आपण त्यांच्याशी संवाद करत होतो. शेवटी त्यांची मानसिकता नव्हती ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी माघार घेतली असेल, परंतु आपण उमेदवार तिथं महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु भाजपसोबत ते बोलणी करतात, हे मात्र महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ते भाजपबरोबर ते बोलणी करायला गेलेले नव्हते. भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते असं मला कळतंय. मला काहीची माहिती नाही, पण भाजपचे नेते त्या ठिकाणी गेलेले होते त्यांच्याशी चर्चा करायला. मला वाटतं की भाजपला निवडून यायची शक्यता अशा वाटत नाही का, म्हणून त्यामध्ये अशा प्रकारची मार्ग काढण्यासाठी किंवा मध्यस्थी करून अशा प्रकारचा प्रयत्न केला असेल, मला काही कल्पना नाही. परंतु मला वाटतं की शेवटी संघर्षातून कार्यकर्ता उभा राहत असतो आणि संघर्षामध्ये जे कार्यकर्ते लढतायत त्यांना पाठबळ देणं गरजेचं असतं. मला वाटतं तशा निर्णय आम्ही निवडणुकीला घेतला. दबाव आहे का, प्रशासनाचा दबाव आहे का, यंत्रणांचा दबाव आहे का? कारण नाही, मला त्याची कल्पना, आता त्यांनी का उभं राहिलं नाही याची मला कल्पना नाही, ते त्यांना विचार. परंतु तुम्हाला विश्वास आहे का की प्राजक्त तनपुरे आगामी काळात तुमच्याच पक्षात राहतील म्हणून 100%? कारण की आता भाजपच्या नेत्यांची भेट घेऊन गेलेले आहेत, भाजप त्यांच्या नेत्यांची भेट घेऊन आता या बाबतीमध्ये माझी कुठली चर्चा झालेली नाही. मला वाटतं की त्यांनी निवडणूक न लढवण्याची बाबतीमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. उद्या निवडणूक लागल्यानंतर प्राजक्त तनपुरेंची आम्ही चर्चा करू आणि त्यांच्या सर्व लोकांना आणि त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये सहकार्य करण्याची भूमिका घेतील असा मला विश्वास आहे. समरजित गाडगे देखील अशाच पद्धतीने तुमच्याकडे आले, विधानसभेची निवडणूक घेतली, विधानसभेचं तिकीट घेतलं 2024चं, आणि आता तुमच्याकडनं त्यांचं काम संपलं तर ते पुन्हा आता भाजप घर वापसी करतात. ते अजून 8 तारखेला जातात असं मला कळतं. बरेच लोक पक्षाच्या तिकिटासाठी इथं आले होते, बरेच लोक सोडून जात गेलेले आहेत. मला वाटतं की ते बरं झालं. निवडणुकीच्या अगोदर अशा प्रकारचे काही निर्णय होत असेल. मला अजून समरजित गाडगेंचा काही निरोप आलेला नाही, पण काही लोक पूर्वी अशाच पक्षाची निवडणुकीला विधानसभेच्या तिकीट घेतली आणि तिकीट घेतल्यानंतर निवडणूक लढवली, काही थोड्या मताने पडली आणि परत ते वेगळ्या पक्षात गेलेले आहेत. भाजपमध्ये काही लोक गेलेले आहेत. मला वाटतं की आज आम्ही या गोष्टीकडे लक्ष न देता भविष्य काळामध्ये त्याच्यापेक्षा चांगले उमेदवार कसे उभे राहतील, नवीन संधी कशी देता येईल याच्यावर लक्ष देऊ. पण एक आहे, मी वारंवार सांगतो की ज्यांनी देशामध्ये चांगलं काम केलं म्हणून कौतुक ढोल वाजवत आहेत, जे राज्यात आम्ही चांगलं काम करतो म्हणून अशा प्रकारचा ढोल वाजवत आहेत, त्या भाजपला दुसऱ्या पक्षाच्या लोकांना सातत्याने सांगावं का लागतं, त्यांना विनंती का करावं लागतं याचा मला प्रश्न आहे. आपले कार्यकर्ते आपल्याकडे तुमच्याकडे सक्षम आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की कार्याच्या जोडं आम्ही निवडून येतो, मग तुमच्या कार्यकर्त्यांच्या ऐवजी परत बाकीच्या लोकांना परत पक्षात प्रवेश देणं, याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये तुम्हाला स्वतःची शाश्वती किंवा तुम्हाला स्वतःच्या अशा प्रकारची विश्वास नाही असं मला वाटतं. शिंदेसाहेब, पण मग तुमचंही दुटप्पी भूमिका नाहीये का तुमच्या पक्षाची? बारामतीला तुम्ही एक वेगळा न्याय देता, तिथे तुम्ही उमेदवार देत नाही, आणि राहुरीला मात्र तुम्ही उमेदवार देताय. तर दोन्ही ठिकाणी आमदारांच्या मृत्यूमुळे या जागा रिकाम्या झाल्या. नाही, अजितदादांचा मृत्यू झाला त्यावेळेलाच आम्ही जाहीर केलं होतं. या राज्यामध्ये बिनविरोध करण्याच्या संदर्भातले काही अफवा सोडता बऱ्याच ठिकाणी पोटनिवडणुका लागतात, तेव्हा निवडणुकीला सगळे पक्ष आपापल्या पद्धतीने उभं करतात, उमेदवार उभं करतायत, पाहिलेलं आपण. राहुरीच्या बाबतीमध्ये दुटप्पीपणा आमचा होत नाही, कारण मी एकच सांगतो, निवडणूक ज्यावेळेला आम्ही अजितदादांच्या वेळेला जेव्हा हे झाला होता, त्यांचं निधन झालं, त्यावेळेला जाहीर केली होती. राहुरीच्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही तशा प्रकारची भूमिका जाहीर केली नव्हती. महाराष्ट्रात असं दाखवून द्यावं की एका दुसरा अपवाद नेत्यांचा असे सोडले तर बऱ्याच ठिकाणी निवडणुका पोटनिवडणुकीला भाजपने सुद्धा आणि इतर पक्षाने सुद्धा उमेदवार उभे केलेले आहेत. परंतु काँग्रेसने आता शेवटी बारामतीमध्ये उमेदवार तर उभा केलेला आहे. सातत्यानं ज्या राष्ट्रवादी पक्षाचे अर्थात अजित पवार यांच्या पक्षाचे नेते सातत्यानं वारंवार काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.
परंतु तरी देखील काँग्रेसने आपला उमेदवार अबाधित ठेवला, मागं घेतलेला नाही. हे कशा पद्धतीने बघता? खरं तर काँग्रेस महाविकास आघाडी सोबत आहे आता, आणि एकीकडे तुम्ही उमेदवार देत नाही, तुमच्याऐवजी काँग्रेस मात्र उमेदवार देते. नाही, आम्ही आमच्या पक्षाची भूमिका जी आहे आम्ही मांडली. आम्ही आमच्या पक्षाचे उमेदवार करणार नाही हे सांगितलेलं आहे. काँग्रेस हा त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी उमेदवार उभा केला असेल तर या बाबतीमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली, त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला आहे. परंतु काँग्रेसला या संदर्भात किंमत चुकावी लागेल अशा पद्धतीचं मत जे आहे ते पार्थ पवार या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. हे विधान कशा पद्धतीने बघतात, किती गांभीर्याने? मला वाटतं की एखादी निवडणूक बिनविरोध करण्याच्या संदर्भातला ज्यावेळेला विषय येतो त्यावेळेला आपण त्या पक्षाच्या प्रमुखांनी, त्या पक्षाच्या नेत्याने प्रत्येक पक्षाला असलेल्या प्रकारचे भेटून बाबा अशा अजितदादांचा हा विषय आहे किंवा बारामतीची पोटनिवडणूक आहे, आपण सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका मांडणं गरजेचं आहे. आणि त्या भूमिकेला कदाचित सहकार्याची भूमिका अजून माघार घ्यायचा वेळ आहे. सहकार्याची भूमिका करण्याचा निर्णय 100% कोणी घेऊ शकतो, तशावेळेचा वेळ पण अजून आहे. पण अशी भूमिका जर घेतली तर त्यामध्ये चर्चेचं द्वार बंद होऊ शकतं अशी मला शंका आहे. परंतु हीच भूमिका तुम्ही राहुरीच्या बाबतीत का नाही घेतली? तिथं देखील शिवाजीराव कर्डिल यांचा मृत्यू हा आजारपणामुळे झाला. तिथे पण देखील एक सहानुभूती आहे त्यांच्या परिवाराविषयी. त्यामुळे तिथे देखील भाजपने त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारातल्याच त्यांच्या मुलाला तिकीट दिली. मग एकीकडे बारामतीला वेगळा न्याय आणि राहुरीला वेगळा न्याय. मगाशी सांगेल ना, त्याचं उत्तर मी मगाशी दिलेलं आहे. परत आता त्या विषयावर मी उत्तर देणं योग्य नाही. मी ती भूमिका सांगितलेली. महाराष्ट्रात तुम्ही आत्तापर्यंत बघा, तुम्ही जेवढ्या निवडणुका झाल्या, पोटनिवडणुका, भाजपने सुद्धा काही ठिकाणी शिवसेना असेल कोणी उमेदवार उभे केलेले आहेत ना, तिथे सुद्धा कोणाचे तरी वडील वारला होता, कोणाचे पती वारले होते, तरी सुद्धा निवडणुका झाल्या. किती उदाहरणं सांगू तुम्हाला, की तिथे उमेदवार उभे केलेत ना. मग त्यावेळेला हे दिसत नाही. मला वाटतं की आम्ही आमच्या भूमिका काही स्पष्ट केलेल्या आहे. जिथं शब्द दिला होता, तिथं शब्द आम्ही म्हणणं मांडलं होतं, तिथं आम्ही तो निर्णय घेतला आहे. पवार साहेबांना आज पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे. पवार साहेबांना आज राज्यसभेची पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे. आज तुम्ही सर्व खासदार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. काय भावना त्यानिमित्त? हे खरं म्हटलं तर देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या असलेल्या सगळ्याचा राजकीय, सामाजिक आणि सगळ्या क्षेत्रातला अनुभव असलेल्या एक व्यक्तिमत्वाची गरज होती. आणि महाविकास आघाडीच्या आमच्या सगळ्या नेत्यांनी, सगळ्या पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतला. आणि एका नेत्याला 60 वर्ष सलग या ठिकाणी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करत असताना परत एकदा बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. त्याबद्दल ज्यांनी सहकार्य केलं त्याचा मी आभार व्यक्त करतो. पण त्यांच्या असलेल्या राज्यसभेचा अनुभव आणि त्यांच्या असलेल्या राज्यसभेची उपस्थिती महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात ही बळ देणारी तर ठरेलच, पण महाराष्ट्राच्या हितासाठी सुद्धा निर्णय घेणारी योग्य ठरेल असं मला वाटतं. त्यामुळे मी त्यांच्या आजच्या शपथविधीतून मी एकच सांगेल, आमच्या आमच्या असलेल्या मित्रपक्ष आणि सगळ्यांना एक स्फूर्ती आणि शक्ती मिळेल. त्याच्याचबरोबर त्या ठिकाणी विरोधकांच्या संदर्भातली भूमिका घेणार आहे एक मार्गदर्शक अशा प्रकारचं नेतृत्व आज आपल्याला परत एकदा या असलेल्या राज्यसभेमध्ये पाहायला मिळत आहे. सर, एक प्रश्न असा आहे की फडणवीसांनी केरळमधला एक फोन फिरवला आणि त्यानंतर संपूर्ण राहुरी पोटनिवडणुकीसाठीचं गणित जे आहे ते संपूर्ण फिरलेलं पाहायला मिळते. त्यामुळे तनपुरेंनी देखील ही माघार घेतलेली पाहायला मिळते. कोणी फोन फिरवला? केरळमधला देवेंद्र फडणवीसांनी. नाही, देवेंद्र फडणवीस तर त्यांच्या पक्षाचे ते काम करतात ना, ते नुसते राहुरीपुरते मर्यादित राहिले नाही. ते पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषद सगळीकडे ते फोन फिरवतात. ते बऱ्याच लोकांना वेगवेगळे आश्वासन देतात. त्या आश्वासनाची यादी कशी पूर्ण करतील ही यादी फार मोठी आहे. त्यामुळे मला वाटतं की ते सगळ्यांना निवडणुकीला फोन करत असतात. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या फोनचा उपयोग पण होतो असं आम्ही पाहतोय. मला वाटतं की राजकारण लोकशाहीने व्हावं, लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक झाली पाहिजे. लोकांना मतदान आणि तो जो कोण निवडायचा आहे तो कुठला नेता लोकप्रिय आहे हे त्यांना ती संधी द्यायला पाहिजेत. पण काय असतं, राज्याचे प्रमुख म्हणून असतं, पक्ष म्हणून नाही बोलत. पक्ष म्हणून जेव्हा ते बोलतील तेव्हा मला वेगळा इफेक्ट येते. पण राज्याचे मुख्यमंत्री किंवा एखादा प्रमुख नेता जेव्हा बोलतो तो आपोआप समोरच्याला वाटतं हे त्यामुळे बदल होतो का काय, अशी सध्या चर्चा आहे. महाराष्ट्रात असे बरेच फोन त्यांचे गेलेले आहेत. जर आपण मागचा सगळा आढावा घेतला तर कोणाकोणाला त्यांचा फोन गेला आणि कोण थांबलं, कोण प्रवेश करते झाले, ही यादी फार मोठी निघेल.
शिंदेसाहेब, अंजली दमानिया यांनी तुम्हाला बोलवलेलं होतं, म्हणजे निमंत्रण दिलं होतं चहाचं, की त्यांच्याकडे सीडीआर कसा आला हे ते तुम्हाला दाखवणार होत्या, पण तुम्ही गेला नाहीत आणि इतरांना ज्यांना दिलं होतं तेही गेले नाहीत. त्यांनी आज आणखी एक नवीन आरोप केलेला आहे किंवा त्या सीडीआर मध्ये ते दिसून आलेलं आहे. 129 मेसेज 1 जानेवारी महिन्यामध्ये समता सहकारी जी पतसंस्था आहे तिला आलेले आहेत आणि विशेषतः ज्या दिवशी दादा गेले त्या दिवशी सुद्धा, त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट किंवा डेबिट झाल्याचं दिसून येत आहे. या आरोपाकडे तुम्ही कसं पाहता? आणि त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधक तुम्ही सुद्धा, की जो मुद्दा आहे खरा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्याऐवजी अंजली दमानियाकडे सीडीआर कुठून आला याच्यावर का कॉन्सन्ट्रेट करा? हा मुद्दा आम्ही नाही कॉन्सन्ट्रेट करत होतो. पत्रकाराने विचारला म्हणून मी त्याला उत्तर दिलं होतं. मी एवढंच सांगितलं होतं की आता मुद्दा निघाला, पण अंजली दमानिया जे आहे ते काही का होईना एक सामाजिक कार्य करताना, काम करत असताना महाराष्ट्रातल्या काही विषयासंदर्भातून आवाज उठवत असतात. निदान विरोधकांचा आवाज जर सरकार ऐकत नसेल तर त्यांचा तरी आवाज त्यांना ऐकावा अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे ते काम जे करतात ते त्यांच्या पद्धतीने करतात. त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं, माझ्या पक्षाच्या बैठका चालू असल्यामुळे मला जाता येत नाही, पण निश्चितपणे मी त्यांना भेटणार आहे. त्यांचं चहापाण्याचं निमंत्रण मी स्वीकारणार आहे आणि ते कशा पद्धतीने हे पुरावे शोधतात त्यांचा मी माहिती घेणार आहे, जेणेकरून विरोधक म्हणून मला त्याचा उपयोग करता येईल, जेणेकरून सत्तेमधल्या लोकांच्या संदर्भामध्ये काही हा अभ्यास करून मला जर फायदा होत असेल तर तो निश्चितपणे मी त्यांचं निमंत्रण स्वीकारून मी त्यांच्याकडे जाणार आहे. एसएमएसचा मुद्दा किती महत्वाचा वाटतो जो आज त्यांनी काढलाय? एसएमएस समता परिषद नाही, आता मागे सुद्धा ह्या शंका होत्या. या शंकामध्ये अजितदादांच्या झालेल्या अपघाताच्या बाबतीमध्ये आजही मी याच्याशी त्याचा कनेक्टेड करत नाही. आजही कुठल्याही परिस्थितीमध्ये ना CIDचा काय रिपोर्ट आला, ना ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट काय आला, नंतर कुठला काय आला, अजूनही सत्यता बाहेर येत नाही. त्यामुळे शंका आजही लोकांच्या मनामध्ये आहे. अनेक अपघात या देशामध्ये झाले, अनेक उत्तुंग नेतृत्व गेलं. त्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या शंका कुशंका आल्या होत्या. त्याची उत्तरं आज शोधतोय. आज अजितदादासारखा एक नेता, बाकी कोणी पक्षाने बोलो न बोलो, परंतु आमच्या पक्षाने, या महाराष्ट्रातल्या जनतेने, रोहित पवार असतील अनेक लोकांनी सातत्याने मागणी केली होती. आम्ही विधिमंडळात मागणी केली होती की याचं क्लेरिफिकेशन झालं पाहिजे. आता जाऊन 2-2.5 महिने झाले तरी एकदाही CIDचा सुद्धा, नाही तर बाकीच्या वेळा काय रिपोर्ट आला लगेच त्याचं स्पष्टीकरण दिलं जातं, लगेच खुलासा. मग एवढी चौकशी चालली आहे, रोज ना रोज अपडेट घेऊन प्रेस घेतली जाते CID वगैरे यांची. आजही याच्या बाबतीमध्ये CID कुठल्याही प्रकारचा खुलासा का करत नाही? म्हणून या अनेक शंकाला जर कुठं थांबवायचं असेल तर त्याच्या बाबतीमधली सत्यता बाहेर येणं गरजेचं आहे आणि ती येत नाही, हे खरं म्हटलं तर दुर्दैव आहे. हाच मुद्दा खरं तर बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये जे काँग्रेसचे उमेदवार आहेत आकाश मुले यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केला. त्यांनी देखील एक अट टाकली की मी निवडणुकीतून माघार घेईन, पण मात्र अजित पवारांच्या विमान अपघाताच्या संदर्भात एक FIR जो आहे तो क्रिमिनल अँगलने लॉन्च झाला पाहिजे आणि त्याची पुढे निष्पक्षपणे तपासणी झाली पाहिजे, अशा पद्धतीची अटी-शर्ती त्यांनी घातल्या. तर ही जर मागणी माझी पूर्ण झाली तर मी मात्र बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेईन. नाही, त्यांनी ती मागणी केलेली आहे असं मला कळलं. आता खरं म्हणतं ते बिनविरोध व्हावी अशा प्रकारची मानसिकता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बोललेले होते. मुख्यमंत्री आता गृहमंत्री पण आहेत. त्यांनी ती अट मान्य केली असती तर ही निवडणूक बिनविरोध होईल. त्यांनी त्याचा विचार करायचा, काय करायचा हा त्यांचा. शेवटी मित्र पक्षाला बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री धावले. अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये एक संदेश द्यायचा असेल तर त्यांनी ही अट मान्य करायला हरकत नाही. आज नाना पटोलेंनी जो महाविकास आघाडी कार्यक्रमामध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, याच्यावरनं गटाचे नेते संजय राऊतांनी म्हटले की मुळात ही चूक होती आणि काँग्रेसने हा परस्पर निर्णय घेतला होता. खरं आहे असं? हे खरं म्हटलं तर तुम्हाला मी सांगू का, त्यावेळेला अध्यक्षपदाचा जर राजीनामा झाला नसता, हे त्यावेळेला पण अनेक वेळा ही चर्चा झालेली आहे. अजितदादा असताना त्यांनी वगैरे बाकीच्या सगळ्यांनी हा विषय मांडला होता. तर मला वाटतं ही सरकार पडण्याची व बाकीची गोष्ट झाल्या ना, त्या असो जुना विषय आहे. आता आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रपणे काम करतोय आणि चांगल्या प्रकारचं ट्युनिंग आहे. माझ्या माहितीप्रमाणे ह्या दोन्ही निवडणुकीच्या वेळेला शिवसेनेचे नेते, उभाटाचे जे आहेत त्यांच्याशी, आणि एवढंच नव्हे तर हर्षवर्धन सकपाळ आणि काँग्रेसच्या नेत्यांचे आमचा चांगला समन्वय झालेला होता, आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा या येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकत्रितपणे निर्णय घेण्याचा प्रयत्न 100% करू. परंतु अचानक संजय राऊतांनी हा मुद्दा काढून, म्हणजे खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये अशी काही चर्चा नव्हती,
अचानक हा मुद्दा काढून त्यांनी पुन्हा काँग्रेसवर कुठेतरी एक शरसंधान करण्याचा प्रयत्न सुरू केलाय का? कारण त्यांचे नेते हे त्यावेळेला मुख्यमंत्री होते. नाही, मला वाटत नाही की अशा प्रकारचा विषय काढून काँग्रेसवर निशाण. शेवटी संजय राऊतांनी सामनाचा अग्रलेख हा आपल्या पद्धतीने व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून लोकशाहीतून ते बोलत असतात. काही त्यामध्ये मुद्दे पण येत असतात. त्या मुद्द्याला धरून मला वाटतं की याची चर्चा होणं गरजेचं नाही. भविष्य काळामध्ये या सर्व गोष्टीचा विचार करताना सावधतेने सर्व पक्षाने या असलेल्या समन्वयातून व्यवस्थितपणे चालण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ठीक आहे. आता हिंदी घेऊ सर. हिंदी दोन प्रश्न. वैसे रहना दो ना, परसों वहाँ से बोले ना, वो ऊपर रखो ना, फिर मैं बात करूँगा. अभी हम लोग 2 ही है सर, हिंदी के लिए हिंदी के लिए 2 ही थे. चलो आणि एबीपीला पण चाललंय ना. अरे हिंदी सर सबसे 2 ही हिंदी है सर इसके लिए. सर सबसे पहला सवाल जानना बोले. है आपसे, जिस प्रकार से बारामती उपचुनाव को लेकर आज सुनीता ने फॉर्म भरा है, कैसे देखते हैं? क्योंकि हालांकि हम उम्मीद करते, लोग भी उम्मीद करते कि अनउपचुनाव चुनाव है, कांग्रेस ने आखिरकार अपने उम्मीदवार वहाँ पे प्रचार करते हैं. देखो, पार्टी का निर्णय स्वतंत्र रहता है. हमने चुनाव में जब भी अजीत दादा का देहांत हुआ था तभी हमने बताया था कि हम लोग चुनाव वहाँ पे लड़ेंगे नहीं. सुप्रिया ही थी और उन्होंने डिक्लेयर किया था, हमारे पार्टी ने डिक्लेयर किया था, वैसे हमने डिसीजन लिया. अभी कांग्रेस का डिसीजन उनका पार्टी का डिसीजन, उन्होंने अगर निर्णय